ब्रेकनंतर आता पाहूया गडचिरोलीतल्या नागरिकांच्या समस्या, आवाज लोकशाहीच्या मधून। जिल्ह्याचं मुख्यालय असलेल्या गडचिरोली शहरात सार्वजनिक स्वच्छतागृहांची संख्या अतिशय मोजकी आहे। जे स्वच्छतागृह आहेत ते सुद्धा स्वच्छ नाहीत, त्या ठिकाणी व्यवस्थित मेंटेनन्स ठेवला जात नाही, पाण्याची सुद्धा सुविधा अनेक स्वच्छतागृहांमध्ये नाही अशी नागरिकांची नेहमी तक्रार असते। प्रत्यक्षात काय अवस्था आहेत, नागरिकांना नेमक्या कोणत्या समस्यांना तोंड द्यावं लागतात, त्यांचाच आज आपण आढावा घेऊया। आवाज लोकशाहीचा मध्ये स्वच्छतागृह असायला पाहिजे। लागेल तर ते कसं आहे, आपण सुलभ शौचालय या पद्धतीने द्यावा, पण ते इथली बाजारातली जी व्यवस्था आहे ती चांगली करायला पाहिजे आणि लोकांना त्याचे फायदा मिळेल। नाहीतर काय, त्या दुर्गंधीमध्ये लोक जातील आणि आपलंच आरोग्य बिघडवून येतील। हे काय नामदारी स्वच्छ भारत अभियान सांगतात, पण ते काही लोकांपर्यंत काही अजून पूर्ण पोहोचलेला नाही आहे। काही गावं स्वच्छ आहेत तर आपण वाजागाजा करतो आणि सांगतो का स्वच्छ भारत अभियान, पण प्रत्येकच गाव थोडा स्वच्छ झालेला आहे। तोडफोड आहे तिथे न, बरोबर साफसफाई नाही, ते दरवाजे सुद्धा गेले आले आहे, त्याच्याकडे लक्ष नाही त्यांचं। बाकी ठिकाणी डेली येत नाही ते साफसफाईला। आम्ही कसे करून आता आम्ही येतो नाही, 8 दिवसाला 1 दिवस साफ कोण करणार? आता कोणी करावा, साफ करतात ना लोक, कचरा काढी ते साफ करावं लागते। आम्ही कसे कराल? म्हणतो तर ते ऐकतच नाही, तर दरवारीच सांगतो ना आम्ही चिठ्ठी घेणार राहिलं। आम्ही ठेकेदाराला म्हणतो, पण तो ऐकतच नाही, लक्ष देत नाही, तर आम्ही कशा का करणार सांगा तुम्ही? ठेकेदाराला विचारा ना, किती वेळा कंप्लेंट आता तोच सांगते। दर हप्त्यात बोलतो ना आम्ही, 1 दिवस नाही, दर हप्त्यात। आपला पाणी नाही तरी ते बाहेर गावचे येतात, ते कसे तसे करून राहते, एक जावशा नाही वाटे। जेवण नाही करू शकत आम्ही, आता तिथल्या दुरून येतून ते डबा आणून तर जेवण नाही करणार बन आमच्याने। राहिना बरोबर आता पोटासाठी राहावं लागते इथे बसून। पाण्याची सोय नाही ते स्वच्छतागृहामध्ये, तिथे टॉयलेटमध्ये नाही का, आणि इथे पुन्हा कचरा पडला राहत। नगर परिषदच्या इथे एक माणूस राहते, त्याला सांगतो वेळोवेळी स्वच्छता तू बरोबर करत जा, पण करत नाही, कोणी लक्ष देत नाही इथं। आता कसं नगर प्रशासकीय काम चालू आहे इथं, म्हणजे लोकप्रतिनिधी कोणी नाही आहे, त्याला कोणाला सांगायचं? नगर परिषद टँकरमध्ये टाक्यामध्ये आणून पाणी टाकत होती वापरायसाठी, ती आता टँकर सुद्धा येत नाही इथं, पाण्याची व्यवस्था काहीच नाही इथं। सगळाच त्रास आता कुठं जा, पण बाथरूमले कायले जायला जागाच नाही। बांधले बाथरूम खरी, पण ते साफसफाई काय ठेवतच नाही। पाण्याला सगळी गोष्ट होते ना, पाण्याची सोय नाही इथं, काही नाही। लाईट नाही राहील, सायंकाळी पाणी नाही राहील, टोटा गायब राहील, पाणी राहतच नाही। म्हणजे 30 दिवसातून 15 दिवस तरी पाणी नाही राहत। नगर परिषदकडे व्यवस्था आहे, पण बघा आता तुम्ही कसं आहे, दारूच्या बाटला राहते पडल्या, स्वच्छ नाही, काही नाही। आणि रोजच्या रोज साफसफाई तिथं राहिली पाहिजे तसं म्हणलं तर। एवढा जनता आहे, एवढी जनता तिथं गेल्यावर किती घाण पसरून राहणार आहे? तुम्ही आता दिवसभर दुकानामध्ये राहता, मग आमचं इथं जेवण खावण सर्वच राहते पूर्ण, अशा घाणीमध्ये आम्ही खाना घेणं करतो सर्व। आता हे छोटे मुलं राहिल्यावर किती मोठा माणूस सहन करू शकते, पण लहानचं लेकरू सहन करण का? स्वच्छ भारत अभियानाचा कितीही गवगवा केला जात असला तरी प्रत्यक्षात काय परिस्थिती आहे हे आपण आता बघितलं। गडचिरोली शहराच्या भर मार्केट एरियामध्ये असो, दैनंदिन भाजी बाजार असो किंवा गजबजलेला आठवडी बाजार असो, या ठिकाणी पुरेशा प्रमाणात सार्वजनिक स्वच्छतागृह नाही, जे आहेत त्याचीसुद्धा अतिशय दयनीय अवस्था आहे। ही परिस्थिती बदलावी आणि नागरिकांना स्वच्छतागृहाची चांगली सोय उपलब्ध व्हावी, एवढीच गडचिरोलीकरांची अपेक्षा आहे। मनोज ताजने, लोकशाही मराठी, गडचिरोली। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।